16 डिसेंबर 2025 रोजी प्रवासी महिला नाव सिंधू भारत डोईफोडे वय 60 राहणार मुक्काम पोस्ट हिरेमठ हॉस्पिटलजवळ रिंग रोड बार्शी जिल्हा सोलापूर यांनी फौजा चौडी पोलीस ठाणे येथे येऊन माहिती दिली की 16 डिसेंबर रोजी त्या आणि त्यांची मैत्रीण रत्नमाला हिरे शोभा हिरे राहणार बार्शी सोलापूर या अक्कलकोट येथून दर्शन घेऊन अक्कलकोट ते सोलापूर गाडीत बसून सोलापूर एसटी स्टँड येथे दुपारी 4च्या सुमारास उतरून 10-15 मिनिटे सोलापूर एसटी स्टँडवर थांबले. त्यानंतर सोलापूर एसटी स्टँड येथे वाशीला जाणारी बस फलाटवर आल्याने तिघी जणी बसमध्ये चढत असताना गळ्यातील मणिमंगळसूत्र कोणीतरी खेचल्यासारखे जाणवले म्हणून मागे वळून पाहिले असता अंदाजे 45 ते 50 वर्षाची महिला जिने अंगात एक करड्या रंगाची साडी घातली होती ती गळ्यातील मंगळसूत्र घेऊन जाताना दिसली. त्यामुळे तिच्या मागे जात असताना गर्दीतून बाहेर येईपर्यंत ती महिला गडबडीने निघून गेली. सदर महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्या मानसिक धक्क्यात सदर बाब ही त्यांनी त्यांचे पती आणि मुलगा यांना सांगितली. त्यावेळी त्यांचे पती आणि मुलाने पोलिसांबाबत विश्वास दाखवून त्यांना धीर दिला आणि तक्रार देण्यासाठी जा असे सांगितले. त्यांनी लागलीच 16 डिसेंबर 2025 रोजी फौजा चौडी पोलीस ठाणे येथे पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी तक्रारदार यांना माहिती देताच त्यांनी संवेदनशीलता आणि कार्यतत्परता दाखवून वयोवृद्ध महिलेस धीर देऊन तक्रार तात्काळ नोंदवून घेऊन फौजा चौडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी पथकासोबत सदर गुन्ह्यातील आरोपिताचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि पथकाने आरोपी महिलेचा तात्काळ शोध सुरू केला. त्यावेळेला अंदाजे 60 वर्षे वयाची महिला जिने अंगात करड्या रंगाची साडी घातली आहे ती सोलापूर एसटी स्टँड येथे फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली. त्या अनुषंगाने खात्री करून सदर ठिकाणी जाऊन महिला आरोपितास पोलिसांनी 2 तासातच ताब्यात घेतले. तिचे नाव पत्ता विचारले असता तिने आपले नाव महानंदा राम राठोड वय 50 राहणार कानडे पिंपळगाव पोस्ट हिरापूर तालुका गेवराई जिल्हा बीड असे सांगितले. सदर महिला आरोपिताकडे महिला पोलिसांमार्फत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्याकडून चोरीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र जप्त करण्यात आले. प्रवासी महिला नामे सिंधू डोईफोडे यांना याबाबत पोलिसांनी तात्काळ माहिती देऊन नमूद वयोवृद्ध महिला प्रवाशाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पोलिसांचे आभार मानले.